मी लवकर निघेनास. का? अपॉइंटमेंट आहे. अपॉइंटमेंट आहे का? मला वाटलं की सांग ना, काय वाटलं? तू त्या तिघींना घाबरून पळून चाललायस. जय नको हा. बिचाऱ्या तिघी किती काळजी करतात तुझी. तू असं त्यांना टाकून पळून जाणार? आणि अरे जय, तुला जुई शोधते. हो हो. मी कॉफी संपून येतो. हो चालेल. हा. चल. काय मजा येते? नाही, हस ना, हसून घे. मला कळतंय माझं काय होणार आहे पुढे. हळूहळू ते. बरं निघ तू. ऑफिस सुटलं की आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. आणि आणि त्या क्लायंटशी मी बोललोय, त्यामुळे पुन्हा त्यांना फोन करण्याची काही गरजच नाहीये. बरं चल. कॉफी घेताय होय? हो का? तुम्हाला हवी आहे का? नाही नाही नाही, मी आपलं असं सहजच विचारलं. बाकी घरी कसे आहेत सगळे? छान. मस्त घर आहे तुमचं. घर, घरातली माणसं, शकू, सगळे मस्त आहेत. शकू? त्या दिवशी भेटल्या होत्या ना शकू, चांगल्या वाटल्या. मी आपलं सहजच विचारलं, तसं काय हे नाही, विशेष नाही. जय सर कुठे गेले? नाही माहित नाही, म्हणजे सांगून गेले नाही ते. तुमचं काही काम होतं का? त्यांचं कठीण आहे आता. 7:30 राहू केतू मंगळ सगळे त्यांच्या मागावर आहेत. म्हणजे? हो, नवरे वॉच ठेवले त्यांच्यावर. म्हणजे कुठं जातो, काय करतो, कुणाला भेटतो, सगळं. पण का? सांगेन केव्हा तरी. आता आपण हे जे कुणाला बोललो हे कुणाला सांगू नका. तर तुमचं आणि माझं रिलेशन वेगळं आहे. तुम्ही मला घरी बोलवलं पार्टीला, मान दिला तेवढा, सगळ्यांना भेटवलं, घरच्यांना, शकूला भेटवलं. मी सांगेन तुम्हाला नंतर. अरे जय कुठे गेला? जुई तुला सांगून गेला कुठे गेला? आत्तापर्यंत इथेच होते. मी त्यांना म्हटलं पण की मला अमित नको, तुमचीच मदत हवी आहे. ते हो सुद्धा म्हणाले, पण आता माहित नाही कुठे गेले. बर आदिती, तुला काही सांगून गेला का जय कुठे गेला ते? नाहीये का? आत्ता इथेच होते पण सॉरी, माहित नाही मला. गायब झालाय का काय मुलगा? कुणालाही न सांगता निघून गेलाय. तुला काही सांगून गेला का ग? मला काय सांगून जाणार आहे? काही न बोलता गेला असेल. त्याचा बोलण्याचा मूडही घालवला तुम्ही. खरं तर त्याला बोलायचं असणार खूप, पण गेला बिचारा तसाच. खूप इमोशनल आहे तो, खूप सेन्सिटिव्ह आहे ग. बोलणार नाही तो, पण मला कळतं ग. त्याला नाही आवडत असं कुणी मागे मागे केलेलं. इरिटेट होतं त्याला. त्याची स्पेस हवी असते. मी म्हंटल शॉपिंगला येईल माझ्या बरोबर, तर जरा त्याला रिलॅक्स वाटेल, जरा शांतता मिळेल त्याला. काही चुकलं का माझं यात? या दोघी मध्ये आल्या तेवढ्यात.
शॉपिंगला गेल्यावर माणसं रिलॅक्स होतात का अजून दमतात? ते आमचं आम्ही बघितलं असतं ना. तुझं प्रॉब्लेम काय रजनी? जय तुझ्या बरोबर आला नाही हा, का तो माझ्या बरोबर माझ्या पर्सनल कामासाठी येणार होता हा? काय काय काम आहे ग तुझं? पर्सनल पर्सनल म्हणतेस ते? हा, पर्सनलचा अर्थ काय असतो? आणि तुला सांगितलं तर पर्सनल काम सुद्धा सार्वजनिक होऊन जाईल. नाही ना, काय बोलतेस कळतंय का? एनिवे, मी जयला जाब विचारणारच आहे आता. प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका. त्यांचं खरोखरच काहीतरी काम असेल. तुझं डेटा प्रोसेसिंग झालं? हा, मग ते शिक आधी, मला नको शहाणपणा शिकवूस. रडू नकोस ग प्लीज. माझाही मूड घालवला नॉनसेन्स. तिचं एक काय सटकलंय सकाळपासून काय माहित. असो, चल बाय 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 ग. हाय, काय झालं? निघालीयस? तुला मदत हवी होती ना? नकोय आता. ज्यासाठी मदत हवी आहे ते काम झालंय की कोणा दुसऱ्याकडून हवी आहे म्हणून आता ती माझ्याकडून नकोय? जय कडून हवी होती, पण तो थांबलाच नाही. तांगडे, एक मिनिट इकडे आहे ना. काय झालं साहेब? काय कमी आहे रे माझ्यात? माझा चेहरा वाईट वगैरे आहे की काय रे? असं काय बोलता साहेब? एकदम हँडसम दिसता तुम्ही. किंवा माझा चेहरा एखाद्या विलन सारखा आहे का? असा एकदम काहीतरी विचित्र. हे काय बोलता साहेब? ऑफिसमध्ये तुम्ही एकटेच असे आहात की जे हिरो सारखे दिसता. मग आपल्या ऑफिस मधल्या या सगळ्या बायका या जयच्या मागे का लागतात? मला काय वाटतं साहेब, मला सांगू, माझं मत देऊ? हिरो सारखं असणं आणि हिरो असणं याच्यामध्ये फरक आहे ना साहेब. आता तुम्ही हिरो सारखा असलात तरी सगळ्या बायका यांना हिरो मानतात. त्याला तुम्ही तरी काय करणार ना? येतो. जय, काय किती उशीर? सॉरी, खरंच सॉरी. ये इकडे बस. काय झालं? एवढा का उशीर झाला? कारण मी थांबत थांबत आले. थांबत थांबत? हो, कारण रस्ताच असा होता. सगळीकडे रंगीबेरंगी कंदील, हजारो प्रकारचे दिवे, पणत्या, ग्रीटिंग कार्ड्स, छान रांगोळीचे रंग. मला तर 8-10 वर्ष लहान झाल्यासारखं वाटत होतं. तुला माहितीये, मी जेव्हा लहान होते ना, अख्खं घर मी पणत्यांनी सजवायचे. दाराबाहेर पणत्या, गच्चीत पणत्या, गॅलरीत पणत्या, हॉलमध्ये, एवढंच काय तर बेडरूम मध्ये सुद्धा.
आणि मम्मा स्वतःच्या हाताने प्रत्येक पदार्थ बनवायची. मम्माच्या हातच्या चकल्या, मम्माच्या हातच्या चकल्यांची सर ना दुसऱ्या कोणाच्याच चकल्यांना येऊ शकत नाही. खूप मस्त बनवते ती. जय, तुला आपण प्रेमात पडल्यानंतरची आपली पहिली दिवाळी आठवते? मी कधीच विसरू शकत नाही. हातात हात घालून जणू आपलं लग्नच झालंय अशा थाटात शॉपिंग केली होती आपण. नवरा बायको नसतानाही कसलीच भीती नव्हती. आणि आज नवरा बायको असून सुद्धा सतत कसली ना कसली भीती असते. चल आत्ता जाऊयात शॉपिंग. हे विसरून जाऊ की आपण या ऑफिसमध्ये काम करतो. हेही विसरून जाऊ की आपण नवरा बायको. हातात हात घालून शॉपिंग करू. जय, आपला अजून पगाराचा चेकही आलेला नाहीये. पणत्या आणि रांगोळी खरेदी करायला किती पैसे लागतात आधी? गंमत खरेदी करण्यात नाहीये, हातात हात घालून खरेदी करण्यात. जय, हात सोड. का? हात सोड ना पटकन. अगं काय झालं आदिती? काय नाटकं करते? मी सांगते आधी हात सोड. अगं मला आज ऑफिसमध्ये तांगडे भेटले होते आणि ते म्हणत होते की नवरे आता तुझ्यावर पाळत ठेवून असणार आहेत सतत. तू कुठे जातोस, काय करतोस, कोणाला भेटतोस या सगळ्यावर आता त्यांची बारीक नजर असणार आहे. आणि मला तर असं वाटतं की कदाचित इथे सुद्धा त्यांचा कुठला तरी माणूस आपल्यावर पाळत ठेवून असेल. सो इट्स बेटर की आपण निघूया. हे बघ, तू असा जा, मी अशी जाते. अगं पण का? कशासाठी? पण एकमेकांना ओळखतो असं नाही दाखवायचंय जय. चल निघ लवकर. बाय. काकू, आम्ही येतो. हो. काकू, आज लॅपटॉप घेऊन बसलायत, काही स्पेशल आहे का? अगं, आमच्या श्रेयसचा फोन आला होता काल आणि आज ना याच्यावर बोलणार होता मी. आत्ता? अगं आत्ता कसं, आत्ता रात्र असेल ना तिकडे. आज रात्री बोलेल तो, पण मग त्यावेळेला उगी शोधाशोध नको ना, म्हणून मी आत्ताच काढून ठेवला लॅपटॉप. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट माहितीये का तुम्हाला? अगं, या दिवाळीला श्रेयस इथे येणार आहे. मी तर ठरवलंय बाई, ही दिवाळी कायम त्याच्या स्मरणात राहील अशी साजरी करायची. आता काय करू आणि काय नको असं झालंय बघ. श्रेयसला लाडू खूप आवडतात आणि चकल्या अगदी खुसखुशीत लागतात त्याला. येऊ दे ग त्याला, अशी दबाण करू ना सगळेजण. काही येणार नाही तो. दिवाळीला येतो हे त्याचं आवडतं आश्वासन आहे. गेल्या वर्षी सुद्धा हेच म्हणाला होता. दिवाळी आली गेली, अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत वाट पाहिली. ना हा आला ना त्याचा फोन.
हो, कामं असतात तिकडे. तो काय आपल्यासारखा मोकळा बसलेला असतो का? आणि तुम्हाला 2 दिवस कुठे चला म्हटलं तर लगेच किती कुरकुर करता तुम्ही. तोच तर फरक आहे आम्हा दोघांच्या मध्ये. तुला कळत कसं नाही? माझी कुरकुर घर न सोडण्यासाठी असते आणि त्याची कुरकुर घरी न येण्यासाठी. मी बोललो तर वाईट वाटेल तुला, पण मनाची तयारी कर. श्रेयस येणार नाही. काकू, काकू, मला वाटतंय तो नक्की येईल. काय जय? हो ना, ऑफकोर्स. काकू, तुम्ही एक काम करा. तुम्ही फराळाचे पदार्थ करायला घ्या आणि सगळ्यात आधी लाडू करा. आपण लाडूचा मस्त फोटो काढू आणि त्याला पाठवू. 2 दिवस लवकर येईल की नाही ते बघा. करेक्ट, ही खूप छान आयडिया आहे. काकू, आज मी ऑफिस मधून आले ना की आपण फराळाच्या तयारीलाच लागूया. हा काकू, एक काम करा, तुम्ही शकुला पण बोलवा मदतीला. काकू, श्रेयस येणार आहे ना, मग तुम्ही हा असा पडलेला चेहरा घेऊन जाणार आहात का त्याच्या समोर? नाही ना? हसा ना प्लीज. प्लीज काकू. गुड. बरं, आम्ही निघू आता. काळजी घ्या. काकूंना पाहिलं किती खुश आहेत त्या. श्रेयस येणार आहे ना. आदिती, तू नोटीस केलंस की नाही माहित नाही मला, पण काका पण तेवढेच खुश आहेत. म्हणजे ते दाखवत नसले तरी. त्यांना ना श्रेयसची खूप आठवण येते. का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतंय श्रेयसचं तिकडे जाणं काकांना फारसं पटलेलं नाही. तुला आठवतंय त्या दिवशी रात्री आपल्याशी बोलताना ते चुकून मला आधी श्रेयस म्हणाले आणि मग जय म्हणाले. हो जय, कधी कधी वाटतं ना आपण रोज लोकांशी खोटं बोलतो, लोकांपासून काही ना काहीतरी लपवतो. किती मोठं पाप करतो आपण. पण मग दुसरीकडे असंही वाटतं की आपण काका काकूंबरोबर राहून त्यांचा एकाकीपणा घालवतोय, म्हणजे आपल्याही पदरी कुठेतरी पुण्य पडतंय. बरोबर आहे तुझं, मला अगदी पटलंय. काय ऑफिस नाही वाटत आज? तर कोणी येणार आहे परत? परत म्हणजे काय नाही, खडा टाकून पाहिला, चुकून लागला तर लागला. काय माझे अंदाज असतात ना, ते मला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करायला भाग पडतात. म्हणून मी येतो. तुम्हाला सोडायचं ऑफिसात? नाही, नको, जाऊ ना आम्ही. गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. चला. हा, कुठे गेले असतील का? नाही म्हणजे असेच गेले असतील की विरार झालं, ऑफिस झालं, हे आता चाळीत गेलेत की काय? जय, तुझाही स्वभाव आता काकांसारखा होत चाललाय. शंकेखोर. अरे या वेळेत ते लायब्ररीत जातात. आता निघायचं का? चला. सुहास, बोला सर. अरे तुझ्या ऑफिसच्या खाली आलो होतो, जरा काम आहे तुझ्याकडे, थांबलो मी इथे.
हो का? आम्ही निघालोय, पोहोचतो आम्ही. बरं ठीक आहे, ये. काय झालं? बस ऑफिस जवळ आलाय. चल. मी तुम्हाला ओळखलं नाही आणि अनोळखी लोकांशी मी बोलत नाही. अनोळखी यायच्या ऑफिसच्या खाली